जरांगे पाटलांच्या राजकारणातल्या एंट्रीबाबत मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली। जरांगे पाटलांनी राजकारणात यावं यासाठी काही जणांनी प्रयत्न केले, मात्र ते राजकारणापासून दूर राहिले। 6 जूनला ते आपली भूमिका स्पष्ट करतील असंही महाजन म्हणाले। कोल्हापूरच्या मोहोळ तालुक्यात भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या सभेला मराठा आंदोलकांनी विरोध केला। मोहोळ तालुक्यातील वडवळ या गावी राम सातपुते यांची सभा आयोजित केलेली होती। भाजपचे इतर नेते आणि पदाधिकारी आल्यानंतर मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे राम सातपुते या सभेला उपस्थित राहू शकलेले नाहीत। लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी महत्त्वाचा पुरावा असलेले आधार कार्ड बनावट बनवलं जात आहे। ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी म्हणून श्रीरामपूरचे सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी बनावट आधार कार्ड बनवलेलं आहे। त्यांनी स्वतःचा फोटो लावून देशाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं नाव आणि पत्ता असं आधार कार्ड बनवलं। प्रशासनानं याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे। रावेर लोकसभा मतदार अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। संघातील चोपडा मतदारसंघामध्ये कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण पार पडलं। यावेळेस कर्मचाऱ्यांना ईव्हीएम हाताळण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। हे प्रशिक्षण 2 सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलं असून कर्मचाऱ्यांची लेखी परीक्षाही घेण्यात येणार आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर शिट्टी या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत। महादेव जानकर हे परभणीतून महायुतीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत। निवडणूक विभागानं महादेव जानकर यांना पहिल्या पसंतीचं शिट्टी हे चिन्ह दिलं आहे। वंचितच्या बाबासाहेब उगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र पक्षानं आयत्या वेळेस पंजाब डक यांना एबी फॉर्म दिल्यामुळे उगलेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला। दरम्यान महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांनी शिट्टी या निवडणूक चिन्हावर आता ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे। पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यातून भाजप उमेदवारांसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। माढा भाजप उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर, सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांना विजयी करण्यासाठी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटलांसह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते।